आपण काय करतोय आता, आपल्याला लास्ट पार्ट बघायचा आहे आपला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा. हा लास्ट पार्ट बघितल्यानंतर आपला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कंप्लीट होईल. याच्यामध्ये नंतर आपल्याकडे अभ्यासाला काहीही नाही फॉर युअर TY. जर का तुम्ही म्हटले मॅम आम्ही MCOMला गेलो आणि आम्ही टॅक्सेशन घेतलं आहे स्पेशल, तर तुम्हाला खूप काही आहे. तुम्ही म्हटलं CA करायचं आहे, CS करायचं आहे, तर टॅक्समध्ये HP खूप काही बाकी आहे अजून. पण आपल्याला इथे तुमच्या टॅक्स पर्पजसाठी थोड्या गोष्टी आहे त्या शिकवते सध्या. इंटरेस्ट आपण जो वजा करतो इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीवर, जो तुम्ही हाऊस प्रॉपर्टीसाठी जे लोन घेतात त्या लोनवर काय भरतात तुम्ही, इंटरेस्ट भरतात है ना. आणि त्या इंटरेस्टचं तुम्हाला काय मिळतं, डिडक्शन मिळतं, हे की नाही. आणि ते डिडक्शन कसं मिळतं, अंडर सेक्शन 24B. मग आपल्याला ते डिडक्शन किती मिळालं पाहिजे यावर लिमिट्स आहेत, येतं आहे लक्षात. ते डिडक्शन किती भेटलं पाहिजे यावर काय आहे, लिमिट. मग त्या लिमिट्स कशा आहेत ते बघूयात आपण, ठीक आहे. अगदी हळूहळू बघू, आपल्याला समजलंच पाहिजे हे. इंटरेस्ट डिडक्शन कसं मिळेल, तर तुम्ही कन्स्ट्रक्शन घ्या म्हणजे इंटरेस्टचं डिडक्शन मिळेल घरासाठी घेता तुम्ही तेव्हा, ओके. पण जर का तुम्ही कन्स्ट्रक्शन करताय किंवा परचेस करताय, दोघांचंही तुम्हाला काय मिळेल, डिडक्शन मिळेल. पण कधी, कन्स्ट्रक्शन मस्ट बी कम्प्लिटेड विदिन 3 years ऑफ लोन टेकन. लोन जेव्हापासून घ्याल त्या दिवसापासून 3 वर्षाच्या आत कन्स्ट्रक्शन कंप्लीट व्हायला हवं, तर तुम्हाला वजाबाकी भेटेल. किंवा परचेस मस्ट बी डन विदिन 3 years ऑफ लोन टेकन. लोन घेतल्यापासून 3 वर्षाच्या आत तुम्हाला परचेस करावं लागेल, घर जाऊन विकत घ्यावं लागेल, नाहीतर तुम्हाला इंटरेस्टची वजाबाकी भेटणारच नाही. ही फर्स्ट लिमिट आहे, फर्स्ट गोष्ट आहे, फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड गोष्ट, प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. किंवा मग आपण वस्तू घेण्यासाठी लोन आधी घेतलं, परचेससाठी येणार नाही, ते फक्त कन्स्ट्रक्शनसाठी येईल. तुम्हाला माहिती ना, घर विकत घ्यायला गेलं का पहिले आपल्याला घर शोधावं लागतं, त्याचे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. ते डॉक्युमेंट्स दाखवल्यावर गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन येते आणि मग आपल्याला लोन मिळतं. माहिती का तुम्हाला, आपण जेव्हा परचेस करतो, इकडे माझ्याकडे नवीन येणारे येऊ द्यात. आपण जेव्हा काय करतो, परचेस करतो, तेव्हा घराचे पहिले डॉक्युमेंट्स दाखवावे लागतात. गव्हर्नमेंट व्हॅल्युएशननुसार आपल्याला लोन अप्रूव्ह होतं, माहिती आहे. सो तिथे प्री कन्स्ट्रक्शनचा इंटरेस्ट काही संबंध नाही आहे. पण जेव्हा कन्स्ट्रक्शनचा विषय असतो तेव्हा लोन घेतल्यापासून कन्स्ट्रक्शन लगेच चालू होईल आणि कम्प्लीट होईलच असं नसतं, है ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही लोन घेतलं होतं 1 एप्रिल 2013ला, एक्झाम्पल आहे हां. आणि हे कन्स्ट्रक्शन तुम्ही कन्स्ट्रक्शन चालू करून कंप्लीट व्हायला लागले तुम्हाला 31 मार्च 2015. किती वर्ष झाले, 2 years. म्हणजे कन्स्ट्रक्शन कंप्लीट व्हायला, लोन घेतल्यापासून कन्स्ट्रक्शन कंप्लीट व्हायला किती वर्ष लागले, 2 वर्ष लागले, ओके. मग आपल्याकडे टॅक्सेशनमध्ये असा रूलच आहे की तुम्ही ज्या दिवशी कन्स्ट्रक्शन कंप्लीट कराल त्या दिवसापासून तुम्हाला इंटरेस्टची वजाबाकी भेटेल. ऐसा काय को, ती कंडिशन चेक करायला, ही वाली 3 वर्षांवाली, आलं का लक्षात. तुम्ही लोन घेताय घर विकत घ्यायला, 3 वर्षाच्या आत विकत घ्यायचं. ही बघा, आता तुम्ही परचेसची त्यांनी ना ते लाईन लिहून दिली आहे, पण लॉजिकली हे नसतं दिलं तरी चाललं असतं, है की नाही. लॉजिकली जेव्हा डॉक्युमेंट्स असतील घराचे तेव्हा आपण काय करतो, लोन घेतो. म्हणजे ही लाईन इथे नसायला हवी होती, पण त्यांनी दिलेली आहे, सो राहू द्या. पण कन्स्ट्रक्शन हे लोन घेतल्यापासून 3 वर्षाच्या आत कंप्लीट केलेलं असायला हवं, ही पहिली लिमिट आहे. म्हणूनच त्यांनी म्हटलंय, ज्या दिवशी तुम्ही काय कराल, कन्स्ट्रक्शन कंप्लीट कराल, तिथून पुढे तुम्हाला काय मिळेल, इंटरेस्टची वजाबाकी भेटेल. म्हणजे तुम्ही इन्कम फ्रॉम HP जेव्हा लिहिता तेव्हा तुम्ही कधी लिहू शकता इंटरेस्ट, तिथे ज्या दिवशी तुमचं ज्या वर्षी कन्स्ट्रक्शन कंप्लीट होईल त्याच्या AY पासून. आलं का लक्षात, त्याच्या AY पासून. म्हणजे बघा, आता तुमचं हे वर्ष कधी चालू झालं होतं, 13-14 आणि कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं 14-15 है ना. ह्या वर्षाचं तुम्ही रिटर्न दाखवाल ना, तेव्हा तुम्हाला याची वजाबाकी घेता येईल. मग याचा AY कधी राहतो, 15-16चा. प्रिव्हियस इयर म्हणजे काय, मागचं वर्ष, आणि असेसमेंट इयर म्हणजे पुढचं वर्ष. आलं का लक्षात. प्रिव्हियस इयरमध्ये तुम्ही जे इन्कम अर्न करता त्यावर तुम्ही टॅक्स भरतात असेसमेंट इयरवर, है की नाही. मग तुम्हाला वजाबाकी कधी मिळेल, 14-15ला मिळेल. का बरं, कारण तुम्ही त्या वर्षी काय केलं आहे, कन्स्ट्रक्शन कंप्लीट केलेलं आहे. आलं लक्षात. मग आता बघा,
तुमचं समजा प्री कन्स्ट्रक्शन एवढं वालं, हे वाला इंटरेस्ट किती होतं समजा, हे 40,000 होतं. ठीक आहे, हे इंटरेस्ट किती होतं 40,000. आता तुम्हाला इथून पुढे याची काय करायची आहे, वजाबाकी घ्यायची आहे. तर गव्हर्नमेंट म्हणतं, टॅक्सवाले म्हणतात की ह्या प्री कन्स्ट्रक्शन पिरियडच्या इंटरेस्टची वजाबाकी तुम्हाला डायरेक्टली भेटणार नाही, पूर्ण नाही भेटणार. तर ती कशी भेटेल, 5 years. इंटरेस्ट ऑफ प्री कन्स्ट्रक्शन पिरियड, हा बघा, इंटरेस्ट ऑफ प्री कन्स्ट्रक्शन पिरियड किती येतो, त्याला भागिले काय करा, 5 वर्ष भागिले कराल, मग जी अमाऊंट येईल तिची तुम्हाला काय भेटेल, वजाबाकी भेटेल. म्हणजे कसं बघा, या वर्षाची आणि मागच्या वर्षाची कशी, डिवाइड बाय 5. म्हणजे बघा 14-15 तुमचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं, ह्या वर्षाला तुमचं वजाबाकी किती, इंटरेस्ट किती होतं टोटल 40,000. या 2 वर्षांचं मिळून किती होतं 40,000. तुम्ही जेव्हा 15-16चं रिटर्न भराल, कितीचं 15-16चं, PY 15-16, याचं जेव्हा तुम्ही रिटर्न भराल तेव्हा तुम्हाला ह्याला डिवाइड बाय 5, 5-8 40, प्री कन्स्ट्रक्शनचे 8,000 प्लस करंट इयरचं इंटरेस्ट समजा असेल 12,000, टोटल किती भेटेल तुम्हाला वजाबाकी, 20,000ची. अशा तुम्ही किती वर्ष वजाबाकी घ्याल, प्री कन्स्ट्रक्शनवाल्याची 5 वर्ष, 1 2 3 4 5, 5 वर्ष तुम्हाला वजाबाकी कशी मिळेल, प्री प्लस करंट. आलं का लक्षात. म्हणजे मला एक सांगा, आता तुम्ही की बरेच जे लोक जे लोन घेतात त्यांचं व्याज खूप मोठमोठालं असतं, मग मोठे मोठे व्याजाच्या वजाबाक्या एकाच वर्षामध्ये दिल्या, गव्हर्नमेंटचा घाटा नाही का. येतं आहे लक्षात. गव्हर्नमेंट काय म्हणाल, प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट तुमचं झाला समजा 40 लाख रुपये, डिवाइड बाय 5 करा, 80,000ची किंवा 8 लाखाची जे काही येईल जेवढी अमाऊंट, तेवढे वजाबाकी 5 वर्ष प्लस ह्या वर्षाचं इंटरेस्ट, असे 2 इंटरेस्ट आम्ही तुम्हाला काय करू, वजाबाकी देऊ. म्हणजे तुम्ही 5 वर्ष कशी वजाबाकी द्याल, 8,000 प्लस करंटचे किती 12, 8 प्लस करंटचे 12, 8 प्लस करंटचे 12, 8 प्लस करंटचे 12, पुन्हा 8 प्लस करंटचे 12. म्हणजे बघा तुमचा हा किती होता, 15-16 है ना, 16 17 17 18 18 19 19 20. येतं लक्षात. पण 19-20 नंतर तुमचं प्री कन्स्ट्रक्शनवाला इंटरेस्ट संपून जाईल. बघा बरं, 1 2 3 4 5 5 वर्ष झाले ना. आता इथून पुढे तुम्हाला फक्त आणि फक्त करंट इयरची वजाबाकी भेटेल. कुठून, 20-21 पासून. कळलं का, समजलं का. प्री कन्स्ट्रक्शनचा इंटरेस्ट कशी वजाबाकी भेटेल, कळलं का. पुन्हा ऐका, तुम्ही घर काय केलं, कन्स्ट्रक्शन केलं, तर लोन घेतलं होतं कितीला, 1 एप्रिल 2013ला. तुमचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं 31 मार्च 2015ला. या पिरियडमध्ये किती इंटरेस्ट होता, 40,000चा इंटरेस्ट घराचा पेंडिंग होता. हे तुम्ही भरतात आहे, हप्ते भरताय तुम्ही, तुमच्या अकाउंटवर पैसे जात आहेत, पण या इंटरेस्टची वजाबाकी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये दिसणार नाही. का, कारण घर बांधून झालं आहे का, नाही. मग तुमच्या प्रॉब्लेममध्ये तरी येईल का ते घर, नाही. मग त्याची वजाबाकी तुम्हाला तिथे लॉजिकली भेटणार नाही आहे. ज्या वर्षी कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं आणि तुम्ही त्याच्यात राहायला गेले, ती तुमची काय झाली, सेल्फ ऑक्युपाईड हाऊस झालं, किंवा तुम्ही तिथे भाडे करू ठेवला तर ते तुमचं लेट आउट हाऊस झालं. त्या वर्षापासून तुम्हाला वजाबाकी भेटेल. पण त्या वर्षाचं पण तर इंटरेस्ट असणार आहे ना, येतंय लक्षात. मग त्या वर्षाचं इंटरेस्ट प्लस मागच्या वर्षांचं इंटरेस्ट, पण मग ते मागच्या वर्षाचं इंटरेस्ट पूर्ण नाही घ्यायचं, डिवाइड बाय 5 करा आणि 5 वर्ष घेत बसा करंटवाल्यासोबत. आलं लक्षात. म्हणून मी तुम्हाला इथे म्हटलंय की पहिले तुम्ही 15-16ला 8,000 घेतले, 16-17ला 8,000 प्लस यांचे 12, 8 + 12, असे तुम्ही 5 वर्ष 8 + 12 घेतले. आणि याच्यानंतर पुढे मग तुमचं करंट इयरचं 12,000 इंटरेस्ट काय होत जाईल, वजा होत जाईल. समजा हा पॉईंट, नक्की समजला. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा, कळला का. काय नाही कळलं, बोल. काय नाही कळलं, ह्याच्यातलं काहीच नाही कळलं असं. इथे प्री कन्स्ट्रक्शनला आपण जे डिवाइड बाय 5 इयर्स करतो ना, हे 5 तुम्हाला कंपल्शन आहे. टॅक्समध्ये बऱ्याच गोष्टी आहेत अशा की तुम्ही ज्या गोष्टी कराल ना त्याचं डिवाइड बाय 5ने एक्झम्पशन घ्यायचं, तो डिडक्शन घ्यायचं. तुम्हाला ती कंपनी फॅमिली प्लॅनिंगच्या एक्सपेंडिचर खर्च करते माहिती तुम्हाला. कंपन्या फॅमिली प्लॅनिंगसाठी कॅम्पेन्स अरेंज करतात.
मग त्या कॅम्पेनला खूप सारा खर्च लागतो. मग तो ते एका वर्षामध्ये वजाबाकी नाही करू शकत. ते त्याला डिवाइड बाय काय करायचं, 5 करायचं आणि मग 5 वर्ष त्याची वजाबाकी घ्यायची असते. आलं लक्षात? तुम्ही हे ऐकलंय ना तुमच्या पुस्तकामध्ये, ते एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस किंवा मग अजून त्याला काहीतरी म्हणतात, नाही पहिलाच खर्च असतो तो, त्याला काय म्हणतात बरं, मला तर शब्दच नाही आठवते त्याला. त्याचा बिझनेस चालू करण्यासाठी जो खर्च लागतो त्याला काय म्हणतो आपण? बिझनेस चालू करण्यासाठी जो मेन खर्च लागतो त्याला काय म्हणतो आपण? नाही रे, एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचरच म्हणतात बहुतेक त्याला, मला आठवत नाही नेमकी बघा आज. तर तो जो एक्सपेंडिचर असतो, म्हणजे तुम्ही बिझनेस चालू करण्यासाठी पहिले शॉप ॲक्ट लागतं, सगळे डॉक्युमेंट्स लागतात, या सगळ्यांचा जो खर्च असतो ना, लिगली खर्च, त्याची पण वजाबाकी कधी पूर्ण एका वर्षात नाही मिळत. डिवाइड बाय 5 करूनच तुम्हाला त्याची वजाबाकी भेटते. हे तुम्ही जेव्हा PGVP शिकाल ना तेव्हा तुम्हाला मी सांगेल. एवढं कळलं नक्की? मग आता याच्या पुढचा तुमच्या HP मधला सगळ्यात लास्ट पार्ट, शेवट संपला. HP मध्ये काय बघा, इंटरेस्ट डिडक्शन अलाउड करंट प्लस प्री कन्स्ट्रक्शन पिरियड. हे बघा करंट 12, हे बघा हे 12 करंटचे, करंट प्लस प्री कन्स्ट्रक्शन. प्री कन्स्ट्रक्शन किती आहे? 8,000 है ना. या दोघांची मिळून वजाबाकी भेटणार, पण त्याला लिमिट लागते. त्याला काय आहे? लिमिट आहे. ओके, बघा हा चार्ट आहे ना, दिसायला थोडासा अवघड आहे, समजायला खूप सोपा आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं आधी समजून घ्या आणि मग लिहा, तुम्हाला लिहायला सोपं होईल ते. मग बघा आपल्याकडे घरं 2 प्रकारचे, एक सेल्फ ऑक्युपाईड आणि एक लेट आउट. मान्य? मला एक सांगा, सेल्फ ऑक्युपाईड घर तुम्हाला इन्कम मिळते का काही त्याच्यातनं? तुम्ही भरता का स्वतःलाच रेंट? नाही. म्हणजे याचा अर्थ त्याचा GAV काय असतो? नील असतो. पण जे लेट आउट घर असतात त्यांचे GAV असतात. मान्य एवढं? मग मला सांगा, तुम्ही टॅक्स कशावर भरताय? लेट आउट हाऊसवर भरताय, है ना. त्याच्यातनं वजाबाकी घेतली इंटरेस्टची, तर गव्हर्नमेंट म्हणतं राहू दे ना, इन्कमच थोडंसं कमी झालं. येतंय लक्षात? मिळालेलं इन्कम कमी झालं, लक्षात येतं तुषार. लेट आउट घरावर जेव्हा इंटरेस्ट वजा होतो तेव्हा गव्हर्नमेंट काय विचार करतं, तुम्हाला इन्कम मिळालंय ना, त्यातनं तुम्ही काय वजा केला? इंटरेस्ट वजा केला. पण गव्हर्नमेंटचा जीव खालीवर केव्हा होतो? जेव्हा तुम्ही GAV नील लिहिताय आणि वरतून इंटरेस्टची वजाबाकी घेताय. येतंय लक्षात? होतं ना. सेल्फ ऑक्युपाईड हाऊसला आहे ना बाई वजाबाकी, आपण घेतोय ना केव्हाची? इंटरेस्टची वजाबाकी घेता ना. सेल्फ ऑक्युपाईड घराला तुम्ही GAV नील लिहिता. हा पा, सेल्फ ऑक्युपाईड घर आहे, तुमचा GAV काय येतो? नील येतो. म्युन्सिपल टॅक्सची वजाबाकी भेटत नाही, म्हणजे NAV पण काय आला? नील आला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही 30% घेता का? इथं नील येतो. फक्त इथे वजाबाकी कसली मिळते? इंटरेस्टची. मान्य? इथे इंटरेस्टची अमाऊंट येते आणि मग आपलं उत्तर मायनसमध्ये येतं. या मायनसचा आपण, हा जो लॉस आहे हा आपण दुसऱ्या इन्कममधनं भरून काढतो, दुसऱ्या घराच्या इन्कममधून. म्हणजे याचा अर्थ विचार करा, या एवढ्या इन्कमवर हा जो एवढा, समजा हा तुमचा, समजा किती होता तो? 40 आणि 12 आणि 8 किती होता? 20,000. हे 20,000 जे तुमचे लॉस आला आहे इंटरेस्टचा, हा तुम्ही काय करतात? दुसऱ्या घराच्या इन्कममधनं वजा करून घेतात. म्हणजे 20,000वर तुम्ही टॅक्स भरत नाही. मग गव्हर्नमेंट काय म्हणतं? गव्हर्नमेंटचा जीव इथं खालीवर होतो. तुमचा GAV नील आणि तुम्ही इंटरेस्टची वजाबाकी घेताय. येतंय लक्षात? म्हणजे गव्हर्नमेंटचा टॅक्स तेवढ्या इंटरेस्टनी काय होतोय? कमी होतोय. जीव खालीवर झाला की नाही गव्हर्नमेंटचा? मग गव्हर्नमेंटने सांगितलं, थांबा, सेल्फ ऑक्युपाईड घर महागडे नका घेऊ, इंटरेस्टवर आम्ही लिमिट लावली. येतंय का लक्षात? जर का स्वतःला राहण्यासाठी घर येत आहे ना, तुम्ही महागडं घ्याल, जास्तीचं व्याज भराल आणि जास्तीची वजाबाकी घ्याल. नाही, आम्ही लिमिट लावणार. कळलं का? गव्हर्नमेंटने लावली लिमिट. कशी बघा, सगळ्यात पहिले आपण खालून बघूयात. नको, 2 नंबरचे बघूयात. सेल्फ ऑक्युपाईडचा विषय चालू होता ना, म्हणून. घर कसं आहे? सेल्फ ऑक्युपाईड आहे. ओके. आता आपल्याकडे, आपल्या घरामध्ये सध्या इमॅजिन करा ना, मम्मी पप्पांचा काळ आणि एक आपला काळ, असे 2 काळ चालू आहेत सध्या आपल्याकडे, है ना घरामध्ये. एक त्यांचावाला, एक आपलावाला. मान्य एवढं? मेरे को बताओ, महंगाई कब है? अभी है पहिले? आत्ता आहे. 1999च्या नंतरचा काळ म्हणजे आपला आणि त्याच्या आधीचा काळ म्हणजे फॅमिलीवाल्यांचा. समजलं एवढं? कळलं नक्की? 1/4/99च्या नंतरचा काळ तो आपला आणि 1/4/99च्या आधीचा काळ तो मम्मी पप्पांचा. मान्य एवढं? आता ऐका, मम्मी पप्पांच्या काळामध्ये महागाई काही जास्त नव्हती.
व्याजाचे दरही काही जास्त नव्हते, म्हणून त्यांना म्हणायचं, बघा पप्पा लोकांनो, सेल्फ ऑक्युपाईड घर तुमच्या काळातलं लोन. कधीचं? पप्पांच्या काळातलं लोन. हे बघा इकडे, घर कोणतं आहे? सेल्फ ऑक्युपाईड आहे. ओके, काळ कोणता आहे? बिफोर 1499, 1499च्या आधीचा काळ. मग त्यांना म्हणायचं परचेस करा नाही तर कन्स्ट्रक्शन करा. लोनची लिमिट ओनली 30,000. इंटरेस्टची लिमिट किती आहे? फक्त 30,000. येते का लक्षात? पुन्हा बघा हां, सेल्फ ऑक्युपाईड हाऊस काळ कोणता आहे? बिफोर 1499, म्हणजे कोणता काळ आहे? पप्पांचा काळ आहे. ठीक आहे. कन्स्ट्रक्शनसाठी घ्या लोन किंवा परचेससाठी घ्या, त्यांना सांगायचं लिमिट किती? 30,000. समजली ही लिमिट? पण मग आपण लगेच लागलो भांडायला, अहो पप्पांच्या काळात व्याज कमी होतं, आमच्या काळात व्याजाचे दर किती आहे ना, महागाई किती वाढली आहे, आम्हाला डिडक्शन जास्तीचं पाहिजे. येते लक्षात? मग बघा, सेल्फ ऑक्युपाईड हाऊस आफ्टर 1499 आपल्या काळात परचेस करा किंवा कन्स्ट्रक्शन करा. लिमिट कितना? 2 लाख. समजलं? या 2 लिमिट समजल्या तुम्हाला सगळं काही समजणार आहे. पप्पांचा काळ आहे, परचेस करा कन्स्ट्रक्शन करा, लोन घेतला पप्पांनी, तर त्यांना वजाबाकी किती? ओनली 30 फॉर सेल्फ ऑक्युपाईड हाऊस. याच्या उलट आपल्या काळात सेल्फ ऑक्युपाईड घराला परचेस करा किंवा कन्स्ट्रक्शन करा, लोन घेतलं तर इंटरेस्टची वजाबाकी किती? ओनली 2 लाख. समजलं एवढं? मान्य? हां. मग आता विचार करा ना, पप्पांच्या काळचं घर नाही तर म्हणा आपल्या काळचं घर तुटतं फुटतं, डागडुजी करायला लागते है ना, त्यासाठी पण काही लोक लोन घेतात. त्यावर काय लागतो? पुन्हा त्यावर पण इंटरेस्ट मिळतो. पण गव्हर्नमेंट बोलत आहे घेऊन घेऊन किती? आमच्याकडे वजाबाकी ओनली 30. किती? 30,000 ओनली. कळलं का? मग तुम्ही मॅम कोणता काळ, कोणत्या प्रकारचं घर? पप्पांचं असो नाही तर आपलं असो, सेल्फ ऑक्युपाईड असो नाही तर लेट आउट असो, ओनली 30,000. हे बघा, सेल्फ ऑक्युपाईड घर असो नाही तर लेट आउट घर असो, रिपेअरसाठी तुम्ही जर का घेतलं लोन, पप्पांचा काळ असो आफ्टर 1499 किंवा बिफोर 1499, पप्पांचा काळ किंवा आपला काळ, जर का तुम्ही रिपेअरसाठी लोन घेतलं तर सेल्फ ऑक्युपाईड घर असो नाही तर लेट आउट घर असो, ओनली 30,000 इंटरेस्ट की वजाबाकी मिलेगी. समझा? हां. मग तुम्ही मॅम आपलं आवडतीवालं लेट आउटवालं, लेट आउटचा प्लॅन बघा किती भारी आहे. लेट आउट घर बिफोर असो आफ्टर असो, पप्पांचा काळ असो आपला घर असो, जर का तुम्ही घर भाड्याने दिलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही परचेससाठी लोन घ्या नाही तर कन्स्ट्रक्शनसाठी लोन घ्या. प्लॅन कसा आहे बघा, अनलिमिटेडचा. इंटरेस्ट कसा? अनलिमिटेड. कितना भी वजा करा, म्हणजे 2 लाख काय तुम्ही 10 लाख वजा करा ना, काय प्रॉब्लेम आहे. घर भाड्याने देताय ना, मग घ्या वजा बाकी. थोडक्यात हे गव्हर्नमेंटची स्कीम होती. गव्हर्नमेंटने हे काय केलं माहिती का? इंटरेस्टची लिमिट लावून गव्हर्नमेंट म्हटलं तुम्ही घर भाड्याने दिलं ना तर तुम्हाला आम्ही कितीही इंटरेस्टची वजाबाकी देऊ, पण सेल्फ ऑक्युपाईड असेल तर इंटरेस्टची वजाबाकी 2 लाखाच्या वर नाही. तुमचा काळ 2 लाख, पप्पांचा काळ 30,000. ह्याच्याने काय झालं माहिती का तुम्हाला? बरेचसे लोक ना इन्व्हेस्टमेंट पर्पजला घरं घ्यायचे आणि प्रत्येक घराला सेल्फ ऑक्युपाईड म्हणायचे आणि प्रत्येक घराला इंटरेस्टची वजाबाकी द्यायचे. मग त्यावरून गव्हर्नमेंटने डोकं काय लावलं, घर भाड्याने द्या तर इंटरेस्टची वजाबाकी अनलिमिटेड आहे, आणि जर का तुम्ही सेल्फ ऑक्युपाईड म्हटले वजाबाकी किती? 2 लाख. किती वजाबाकी? 2 लाख किंवा 30,000. त्याच्यामुळे लोक काय करायला लागले माहिती का? आता घरं भाड्याने द्यायला लागले. घर भाड्याने दिलं की ते घरचं जे इंटरेस्ट असतो, आपण जो पेमेंट करतो इंटरेस्टची, त्याची वजाबाकी पण तर भेटते ना. म्हणून लोकांनी आता गव्हर्नमेंटची स्कीम आहे ती. गव्हर्नमेंट म्हणतं आम्ही स्वतःहून लोकांना घरं बांधून देतोच आहे, म्हाडाची स्कीम. ही पण आमची स्कीम आहे. लेट आउट करा घर, त्याच्यावर आम्ही तुम्हाला इंटरेस्टची वजाबाकी कशी देऊ? अनलिमिटेड. म्हणजे एखादा व्यक्ती जर काही इंटरेस्ट कमवतोय, तुम्हाला बऱ्याच वेळेस आम्हाला रिटर्न्स भरायला यायचे. एक म्हातारे आजोबा होते, FD मध्ये लई पैसा कमवायचे ना गं ते. FDs मध्ये, सिक्युरिटीजमध्ये त्यांच्या सेव्हिंग्स खूप होत्या, त्याच्यामध्ये ते पैसे कमवायचे खूप सारे. त्यांच्याकडे घरं पण खूप होती. ते काय करायचे? खूप सारे पैसे कमवायचे. सगळेचे सगळे घर भाड्याने दिलेले होते, पण लोनवर घेतलेले होते. मग ह्यामुळे गंमत काय झाली माहिती का? त्यांचं इन्कम सेट ऑफ होऊन जायचं. ते एकीकडे इन्कम अर्नही करायचे आणि एकीकडे इन्कमची वजाबाकी पण घ्यायची. महागडे घरं घ्यायचे, कमी रेंटने काय करायचे? रेंटवर द्यायचे. घर रेंटवर जातात आहे ना,
आणि त्या इंटरेस्टची वजाबाकी दुसरीकडनं काढायची. येतंय लक्षात? कळलं? नक्की इंटरेस्टचा पॉईंट कळला. आता ह्या पूर्ण चॅप्टर्समध्ये एक लास्ट पॉईंट राहिला, इंटरेस्ट रिलेटेड आहे म्हणून सांगते. चौथा पॉईंट, जोपर्यंत थर्ड नाही समजा तोपर्यंत फोर्थचे काही काम नव्हतं म्हणून सांगितलं नाही. तो फोर्थवाला पॉईंट लास्टवाला बघा, कुठे लिहू मी? हे बघा, फोर्थवाला पॉईंट हा लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपल्या जुन्या काळामध्ये म्हणजे माझ्या काळामध्ये जेव्हा मी शिकली होती टॅक्स, तेव्हा ना सेल्फ ऑक्युपाईड घर हे किती असायला हवं होतं? एकच. किती असायला हवं होतं? एकच. पण जेव्हा आत्ताचं वर्ष म्हणजे मागचं वर्ष आणि आत्ताचं वर्ष, ह्या वर्षांमध्ये सेल्फ ऑक्युपाईड घरांची लिमिट झाली आहे 2. किती असू शकतात? 2 असू शकतात. आहे ना मी? म्हणजे सेल्फ ऑक्युपाईड घर किती असू शकतात? सेल्फ ऑक्युपाईड घर कॅन बी 2. किती नंबर? 2. त्याच्यानंतर तुझ्याकडे 10 घरं असतील, आम्हाला काय घेणं आहे? 10 पैकी 2 काय दाखवायचे? सेल्फ ऑक्युपाईड, बाकी सगळे लेट आउट. समजलं? हे कारण काय माहिती का? कारण ना बरेच लोक ना घरं विकत घेतात आणि त्यांना हेतू काय असतो त्यांचा? इंटरेस्टची वजाबाकी भेटावी, हा हेतू असतो त्यांचा. ओके. आणि लोकांचे स्कीम्स कशा असतात? हे लोनवर घेणारे लोक कसे असतात? कमी कमी इंटरेस्ट रेटने लोन घेतात. त्यांचं व्याज ना, ही लिमिट कितीची आहे रे? 2 लाखाची आहे. 2 लाखापर्यंत कोणाची लिमिट पण पोहोचत नाही इंटरेस्टची. बऱ्याच लोकांचे इंटरेस्ट याच्यापेक्षा पण कमी असतात एका घराचं. म्हणून मग गव्हर्नमेंटने ही स्कीम आणली की सेल्फ ऑक्युपाईड घर हे एक नाही तर किती असू शकतात? 2 असू शकतात. तुमच्या 10 प्रॉपर्टी असू द्या, 10 पैकी कोणत्याही 2 तुम्ही स्वतः तुमच्या मनाने ठरवा कोणत्या सेल्फ ऑक्युपाईड आहेत. मग आत्ताच्या करंट कंडिशनमध्ये एकाचं रिटर्न आलं होतं आम्हाला. त्याचं रिटर्न कसं होतं? त्याच्याकडे 4 घरं होती. ज्यांचे इंटरेस्ट जास्त होते ना, हाई, त्या दोघांना त्यांनी सेल्फ ऑक्युपाईड बनवून ठेवलं होतं. आणि सेल्फ ऑक्युपाईडचा अजून एक हेतू आहे, तो मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. पहिले एवढं कळलं? लिहा एवढं. त्याच्यातला अजून एक